आता आम्ही तिरुमला येथे तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. जस्ट आम्ही हॉलमधून सर्वांनी आंघोळ वगैरे केलं आणि आता फ्रेश होऊन मस्तपैकी बसमध्ये बसतो आणि तिथून आम्ही तिरुमला बालाजीचं गोविंदा गोविंदा करत आम्ही आमचा पुढे चालू. गोविंदा गोविंदा काय अशा प्रकारे आम्ही पण निघालोय. आता आम्ही चाललेलो आहे तिरुमला भेटूया आता. गाईज आता आम्ही आलोय तिरुमलाच्या चेक पोस्ट वरती आणि आमच्या बॅगा बिगा सगळ्या चेक झालेला आहे, गाड्या पण चेक होतात आणि आमच्या बॅगा सगळ्या स्कॅन झालेल्या आहेत. ही गाडी पण पूर्ण स्कॅन होते, त्यामुळे जास्त आता गॅस बीस इथं अलाउड नाही करत, म्हणून आम्ही आमच्या रूमवरती सगळं साहित्य आणि बॅगा ठेवून आलोय. फक्त जे आम्हाला घालायचे कपडे आहेत आणि तेच आम्ही आता घातलेत घेतोच बॅगेत आणि पाठी बघा शुभम भाईचा धुका. मस्त असा नजारा आहे आणि एक नंबर क्लायमेट आहे आणि फिरासारखा एक नंबर वातावरण आहे. आता कडक फोटो काढतो आम्ही. शुभम भाई कसा हँडसम दिसते. आता आम्ही इथे फोटो काढतो आमची गाडी स्कॅन होईपर्यंत. ठीक आहे बाय बाय. आता आम्ही चेक पोस्ट वरती आलो होतो. आता काय झालं ते जितू मामा सांगेल आपल्याला. काय झालं जितू? काय झालंय, कारण की आमची ती बस आहे ती 20 सीटर असल्यामुळे ते बोलतात तुम्हाला गाडी वरती जाऊन देणार नाही, कारण ती घाट आहे ना आपले घाटमध्ये गाडी अवेलेबल होणार, तुम्हाला त्रास होईल गाडीचा, म्हणून आमची ती गाडी काही घेऊन देत नाही. बाकीचे छोट्या क्रुझर आहेत रुंदीला कमी आहेत ना ते चालू शकतात आणि महामंडळाला सुद्धा परवानगी आहे, पण आपल्या या असे प्रायव्हेट बसला AC बसला परवानगी नाही. 20 सीटर असल्यामुळे 12 सीटरचीच परवानगी आहे, कारण आता आम्ही आता दुसरी गाडी तर त्यांची गाडी आहेत पाठ्या त्या बसमध्ये बसून जाणार आहेत, नाही तर दुसरी काहीतरी ॲडजस्टमेंट होणार आहे. तर काहीच बघत राहा तुम्ही असं ब्लॉग. मी 2 गाड्या केलेल्या आहेत बघू शकता. एक आमची सुमो आणि पाठची बी बस. यात आम्ही 6 जण आहेत. 2 गाड्या केलेल्या आहेत आणि वरती आमची गाडी पाठवली प्रायव्हेट गाडी. फक्त 4 टायरची गाडी वरती जाते, 6 टायरची गाडी जाते. आमची 6 टायरची बस होती. जाऊन द्या आता काय गेलं पाहिजे आमच्या हिशोब. तुम्ही आलात तर बोललोय आणि 12 सीटर गाडी अवेलेबल आहे आणि 4 सीटची 4 टायरची बस बरं चालेल. 4 टायरची बस 6 टायरची बस तर चालणार. गाईज अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे. गाईज आता आम्ही आलो आहे तिरुमलाला आणि आमची पार्टी बस आहे आणि आता आम्ही चालू आहे टकला करायला. चमन गोटा चमन गोटा. आता आम्ही इथे उतरलो आहेत आणि आमची पार्टी दुसरी बस आलेली आहे. आता आम्ही जातो सगळे सोबत टकला करायला. इथं मार्केट आहे यांचा. आता आम्ही इथं आमचा धोती गमछा बिमचा घेत आहेत. व्हाईट शर्ट आम्ही आणलेला आहे. रोहित भाई तुला घेणार का? लुंगी घेते बघा कसा पद्धतशीर कार्यक्रम आहे. पद्धतशीर. मामा तू नाही घेत? आता इथे शॉपिंग चालू आहे गमछाची, कारण आता सगळे टकली करणार आहेत. अर्धे करतील अर्धे नाही करणार. बघू ज्याची ज्याची इच्छा असते. मी तर करणार आहे बाबा. आणि काही मार्केट आहे इथं आपला बारक्यामा आहे. काहीच आता आम्ही सगळ्यांनी चपला काढलेल्या आहेत. आता आम्ही चाललोय पुढे टक्कल करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता टकल्याची रांग. आता आम्हाला पावती दिले हॉल नंबर 1 आणि 13 मध्ये आणि एक प्लेट दिलाय बघा टकली करायला. काय कसं वाटतं तुझी दुसरी बारी आहे याची? कसं वाटतं तुला? तिथं आलं ना की एकदम मन आपलं प्रसन्न होत आहे आणि तेच जाताना एक नाच तरी चालत आहे.
परंतु माझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती कोणी तिरुपतीला आलं ना ते आपले केस आपण दिलं चांगलं असतं किंवा देऊया असं मला वाटतं. धन्यवाद आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. काही ताजा वगैरे टकली केलेली आहे आणि पाठी गजामामा टकला दुध आहे. गजावाटे शाकाल बऱ्याच वर्षातून काढले असेल मला छान वाटते केस. टकली आहे शाकाल. हो मम्मा अण्णा एंड पोडा असं वाटते हँडसम एकदम टकलू बॉस. बाबा 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 दादा चलते तो मास दादा Guys, हिलते तो मास इन्हें दादा लूंगे, देखे इन्हें तो लूंगे. मास मम्मा मास. हां एकदम ते तुम्ही बघू शकता सगळेजण लावते. तो सक्षम भाई आपला टकला नव्हता करणार पण किंग इज बॅक. भाई आपला आला टकला करून मस्तपैकी. आता त्याला कुर्ता बिर्ता गमचा बिमचा सजवायला लागेल मस्तपैकी. कारण सगळे रेडी आहे तिकडे बघा तुम्ही. गाईज आता आम्ही सगळे थांबलेलो नाश्ता करायला आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. आणि मला तर वाटतंय पप्पा पण फोन अलाउड आहे इथं. नाही फोन अलाउड नाही आहे. फोन आपला लोकांना ठेवायला लागेल तरच आपल्याला एंट्री भेटेल. चालेल आता तेच करायला लागेल. फोन आता आपला जोपर्यंत आहे तोपर्यंत मी व्हिडिओ टाकत जाईन आणि जोपर्यंत बंद तो मग डायरेक्ट लॉकरमध्ये. बघा सगळी पब्लिक आपली पार्टी थांबलेली आहे. नाश्ता पाणी चालूच आहे. तुम्ही बघू शकता 300वाल्या स्पेशल पास्ता पण एवढी गर्दी आहे. बघा 300च्या स्पेशल पास्ता पण एवढी सुद्धा गर्दी. बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता. तर आम्ही पास चेक करून आतमध्ये आलोय. बोला गोविंदा. आता आम्ही आतमध्ये चाललोय. गर्दी तर खूप आहे. पास आतमध्ये चेक केला आमचं फक्त आणि आता चाललो आहोत मी. काल मी पास काढण्याचा आज फायदा होणार आहे आम्हाला काहीतरी. काल आमचे 2 तास गेले काहीतरी फायदा होणार आहे. तुम्ही लाईन बघू शकता इकडं खूप लाईन आहे. लाईन बघा लाईन किती आहे बघा. गाईज आता 1 तास झालेला आहे आम्हाला चालत चालत आलेलो आहे. 1 तासामध्ये आता थोडंसं पाय दुखायला लागले तर बघूया आता आणखी किती पुढे टाईम लागणार आहे आम्हाला दर्शनासाठी. जाम म्हणजे जाम गर्दी आहे आणि पाय पण दुकान लागले. नाही नाही 3 तास जाऊ दे. 3 तास लागणार कंटिन्यू. पाय जाम दुकान लागले. आता बसतो गाईज. बसायला पण केला इथे मस्त. तिकडे लगेज काउंटर टाकू समोर बघितलं तर लगेज काउंटर आलेला आहे. आता आम्ही तिथे मोबाईल आपलं जे सामान बॅग वगैरे असं जमा करणार आहोत. त्यानंतर आता तुम्हाला माहीत भेटणार नाहीये. डायरेक्ट दर्शन बाहेर दर्शन झाल्यावर तर गाईच आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि जवळजवळ आपल्याला किती तास लागला मामा. जो हेतू ठेवून आम्ही या तिरुपती ट्रिपला आलो होतो तिरुमला दर्शनासाठी आणि अशा प्रकारे या तिरुमलाच्या डोंगरावर तिरुपती बालाजीचं दर्शन अतिशय मनोहरी असं दर्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे सगळ्यांची. शॉपिंग झाली का? झालेले आहे. आता आम्ही सगळे रवाना होत आहोत आमच्या रूमवरती आणि सगळ्यांनी भरघोस शॉपिंग केलेली आहे. जितू मामा शॉपिंग झाली का? हा मस्त झाली भरपूर. आम्ही फुल एन्जॉय. आणि आता
बॅक टू द होम. बॅक टू पंढरपूर. आता पंढरपूरला जाणार आहेत. पण आता तिरुपतीमध्ये होतो, दर्शन झालं, शॉपिंग वगैरे केली आणि आता आम्ही 9 वाजता आम्ही रिटर्न निघणार आहोत. तर आता तिरुमलाला इथे आम्ही नमस्कार करून आम्ही आमच्या हॉटेलवर निघतो. बाय बाय. डन शॉपिंग. नमस्कार, आम्ही आता पोचलो आहे हम्पी येथे आणि आपण पाहतात की 50च्या नोटेवर जे दगडी चित्ररथाचं जे चित्र आहे ते आपल्याला या हम्पीच्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्या मागे जो रथ आहे तो दगडाचा रथ आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं चित्र 50 रुपयाच्या नोटेवर आहे. आणि आज आम्ही संपूर्ण जे हनुमान भजन मंडळ सुटगाव ज्यावेळी आम्ही तिरुपती ट्रिपवर आलो होतो आणि त्याच्यामध्ये रस्त्यात लागणारं हे हम्पी, या हम्पीला भेट देताना या संपूर्ण वास्तुशिल्पांचा आम्हाला नजारा पाहायला मिळाला. आणि जे आपण 50 रुपयाच्या नोटेवर जे दगडी चित्ररथ बघतो तो चित्ररथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बाय बाय गाईज. आता आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय. पुन्हा एकदा नवीन ट्रिपवरती भेटूया. असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय. आता आम्ही इथून जाणार आहे पंढरपूरला. पण ब्लॉग खूप मोठा झाला आहे म्हणून मी एंड करतोय. बाय बाय गाईज. असा सपोर्ट करत राहा. बाय बाय. गाईज आता आम्ही आलो आहे पंढरपूरमध्ये आणि 11:30 वाजता झालो आणि खूप भारी दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. वाजत बघा किती, 2:21 आणि 24 तास दर्शन चालू आहे 2 तारखेपर्यंत. आणि माझं 5 वेळा दर्शन झालेलं आहे. 3 वेळा. 2चा 3 वेळा. माझं 2 वेळा. माझं 2 वेळा. खूप छान दर्शन आलंय. आणि पहिल्यांदाच लाईफमध्ये मला एवढा टाइम म्हणजे दर्शन झालंय इथं. तो ब्लॉग काढायचा नव्हता पण 5 वेळा दर्शन झालंय माझा इथं आल्यामुळे. पहिल्यांदाच जय जय. बाय बाय गाईज. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.